नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आज आपण पाहूया नागिनीचे पान आणि नागिनीच्या पानाचे महत्त्व. विष्णू आणि माता लक्ष्मी जात असताना त्यांना नागिनीच्या पानाचे झाड दिसले आणि त्यांनी त्या झाडाचे पान तोडले. तितक्यातच तिथे दरिद्रता देवी आली. तिनेही त्या झाडाचे पान तोडले. दोघींचेही कडाक्याचे भांडण होऊ लागले. हे माझे आहे, हे माझे आहे असे म्हणून भांडू लागल्या. भगवान विष्णू म्हणाले, थांबा, हे झाड अमृताच्या थेंबापासून बनले आहे. या झाडाचे पान 33 कोटी देवाच्या पाठपूजेसाठी वापरले जाईल. हे पान ज्या पाण्यात ठेवले जाईल ते पाणी श्री सागर अमृता समान होऊन जाईल असे म्हणतात. दरिद्रता देवीने ते पान लगेच उचलले आणि पुढच्या आणि मागच्या भागाला उष्ट केलं. लक्ष्मी मातेने मधला भाग उष्टा केला. म्हणूनच पान टपरीवाले माणसे देठाचा आणि पुढच्या भागाला थोडा कट करून टाकतात. आणि जर पूर्ण पान खाल्ले तर दरिद्रता घरात येते. आणि देठाला कट केलं आणि पुढच्या भागाला कट केलं तर लक्ष्मी मातेची कृपा होते. तर माझा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर करा आणि नवीन जर बघत असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.